Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. एक मोठा जुना भाग संपला, एक मोठं जुनं झाड पडलं खाली. अशी आंदोलनं झाली नाहीत का? तर झालीत. ती अन्य ठिकाणी झाली. भारताला मात्र हा पहिला मोठा अनुभव आहे. आणि याचं कारण डिजिटलायझेशन. म्हणजे आता ही जी जनरेशन आपण म्हणतोय त्यांच्या अंगात टेक्नॉलॉजी आहे. जर बॉडी लँग्वेज पाहिलीत तुम्ही या सत्ताधारी वर्गाची, कोणी आहे, पंतप्रधान असू देत किंवा खालीपर्यंत कोणी असू देत, किंवा आपले मुख्यमंत्री असतील, आणि आपले एक उपमुख्यमंत्री तर गायबच आहेत गेले काही. जे जनरली काय होतात, मोदींना काही झालं म्हणजे शिंक जरी मोदींना आली तरी सॅरिडॉन घेऊन इकडून चाललेले असतात. ते दिसत पण नाही आहेत शिंदे साहेब. त्यामुळे त्यांना ते घाबरले सगळे. त्यांच्याकडे उत्तरच नाही आहे. आज तो कसला स्टँड घेणार ते? आज यांना हिंदू मुस्लिम आवडतही नाही केलं. कित्येक लोकांनी जर गेल्या काही दिवसामध्ये जे मी छोटे मोठे इंटरव्ह्यूज पाहिले त्याच्यामध्ये लोकांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गेले 10 ते 15 दिवस जंतर मंतरवरती सुरू असलेलं आंदोलन, उपोषण अखेर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे संपलेलं आहे. आणि त्याचा जल्लोष जो होता तो आज मुंबईमध्ये शिवाजी पार्कामध्ये साजरा करण्यात आला. त्यासाठी हजारो युवक, तरुण जे आहेत आणि सध्याच्या भाषेत कॉक्रोचेस इथे जमलेले होते. त्यांनी जवळपास 2 ते 2.5 तास या पूर्ण रस्त्यांवरती आनंदानं घोषणा दिल्या. त्यांच्यातली ऊर्जा जी होती ती वाखाणण्याजोगी होती. पण या आंदोलनाच्या यशस्वीतेनंतर सुद्धा काही प्रश्न उरतात, काही प्रश्न राहतात, आणि काही नवीन शिकवणी जी आहे ती सुद्धा समाजाला, आपल्याला, नेत्यांना, माध्यमांना, सगळ्यांना मिळालेली आहे. ती काय आहे? या आंदोलनानं कॉक्रोचेसना काय दिलं, समाजाला काय दिलं, आमच्यासारख्या मध्यमवयीन लोकांना काय मिळालं, आणि याचं भविष्य काय असणार आहे, याचं राजकारण काय असणार आहे, आणि यंत्रणांमध्ये, व्यवस्थेमध्ये खरंच चेंज होईल का, आणि त्यांची भाषा बोलणारे आज इथं अस्तित्वात आहेत का राजकारणामध्ये, ज्यांच्या हातामध्ये ही सूत्र आहेत? हा सगळा प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं की ही जी गंमत आहे पॉलिटिकल लँग्वेजची ती बोलली गेली पाहिजे. कारण त्यांच्याकडे साईन्स होत्या. म्हणजे ते असं करून काय, हे साईन होतं, स्टे कनेक्टेडचं हे साईन होतं. तर हे साईन लँग्वेज वाली ही सगळी पिढी आणि सार्कॅझम वाली पिढी ही कुठून आली, अचानकपणे अशी कशी रस्त्यावर आली, त्यांना अचानकपणे सगळे मुद्दे कसे माहिती होते? लोकांना प्रचंड प्रश्न आहेत आणि आश्चर्य आहे. आणि म्हणून हे सगळं जाणून घ्यायचं आपल्याला. आपल्यासोबत संजीव खांडेकर सर आहेत. सरांचा राजकीय निरीक्षक म्हणूनचा जो अनुभव आहे तो खूप मोठा आहे. विशेषतः ते चित्रकार आहेत, कलाकार आहेत, वादक आहेत. त्यामुळं त्यांचा समाजाच्या सगळ्या वर्गांमध्ये दीर्घ वावर आहे. आणि म्हणून या सगळ्याचा अर्थ जो आहे तो आपण त्यांच्या नजरेतून समजून घेणार आहोत. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. पहिली तर गोष्ट, तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? जंतर मंतरचं आंदोलन, त्याची यशस्वीता, झालेला राजीनामा आणि आजचा जल्लोष. एका युगांतराचाच भाग आहे हा. एक मोठं पर्व संपलं आणि एका नव्या पर्वाच्या स्थापनेची सुरुवात आहे, किंवा स्थापना झाली असं म्हणता येईल. पुढे काय होते माहिती नाही आपल्याला. पण निश्चितपणे एक मोठा जुना भाग संपला, एक मोठं जुनं झाड पडलं खाली. आणि आता नवे जे कोंब येत आहेत ते किती भरभर वाढतात, कुठेपर्यंत पोचतात, आणि ते कसे, म्हणजे ते क्लाइंबर्स आहेत सगळे. ते नुसते काही अशी सरळ सूट वाढणारी झाडं नाही आहेत. दीज आर क्लाइंबर्स. त्यामुळे ते सगळीकडे पसरणार आहेत. त्यामुळे झुरळांचं असं पसरण्याचा शक्यता असते, त्याची पॉसिबिलिटी. ते क्लाइंबर्स, डार्विन म्हणतो की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट क्लाइंबर्सच्या संबंध वनसृष्टीमधली, बिकॉज दे आर मोबाईल आणि दे कॅन गो एनिवेअर. पण तुम्ही असं आंदोलन कधी बघितलं होतं? तुम्ही गेल्या 40 वर्षामध्ये तुम्ही जेव्हापासून तुमची राजकीय समज, किंवा तुम्ही जेव्हापासून काय तारुण्यात आलात तेव्हापासून आतापर्यंत, आणि जर तुम्ही कुठली आंदोलनं बघितली, आणि त्याचा तुम्ही आणि त्या आंदोलनामध्ये आणि या आंदोलनामध्ये काय नेमका असा फरक होता? रिअली स्पीकिंग, भारतामध्ये तर आपल्याला असं काही दिसत नाही की फार मोठे अशा टाईपचे आंदोलन आपण बघितले. पण जर परदेशांचा विचार केला तर त्यातला पॅटर्न जो आहे तो परदेशामध्ये घडलेल्या अनेक आंदोलनांच्या पॅटर्नशी आपल्याला जोडता येतो, अगदी निश्चितपणे जोडतो. 1968 किंबहुना आपल्याकडे जर बघितलं आपण, कला, कविता, साहित्य, नृत्य, संगीत
हा जो दुसरा भाग आहे, या म्हणजे राजकारणाचा दुसरा भाग हा असतो. दोन्ही एकमेकावरती कॉन्स्टंटली प्रेशर बनवत असतात, परिणाम करत असतात. किंबहुना कला विश्वाचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणावरती, कारण ते डिसाईड द सौंदर्यशास्त्र, काय चांगलं काय वाईट या गोष्टी डिसाईड करण्याचं काम ते करत असतात. आणि त्यामुळे तो जर विचार करत 1968 हे साल असं मानलं जातं, किंबहुना 1968 सालानंतर 93 25 वर्ष झाली, 2008 साली 50 वर्ष झाली. त्या प्रत्येक वेळी जगभर मोठा महोत्सव केला जातो. अच्छा. जगभर सगळ्या मोठमोठ्या मासिकांमध्ये लेख येतात, महोत्सव होतात, कला महोत्सव होतात वगैरे. वुडस्टॉक मुवमेंट, जिथे या आज जशी आपण मुलं पाहिली तशी मुलं हातामध्ये गिटार घेऊन गाणी गायला लागली. त्यांचं संगीत वेगळं होतं, त्यांच्या गाण्याचे विषय वेगळे होते, त्यांची भाषा वेगळी होती, त्यांच्या साईन लँग्वेजेस वेगळ्या होत्या, त्यांचे कपडे वेगळे होते. आणि ती सगळी मुलं कशामुळे पिडली होती? व्हिएटनाम वॉर आहे, अमेरिकेचं सगळीकडे हे चालतं, कॅपिटलिझमचा नवा त्यावेळचा नवा, आत्ताचा जुना असा अवतार होता. त्याच्यामध्ये पिडलेली, खूप एक्सपेक्टेशन असलेली. त्यामुळे जग सुंदर करूया एवढी साधी कल्पना त्यांची होती, जी यांची पण आज आहे. त्यांच्या कल्पनेमध्ये वेगळा फरक काही नाही आहे. मला तर 1968 दिसत होतं आता, मला पुढचं दिसत नव्हतं. आय एम गोईंग बॅक. वुडस्टॉक मुवमेंटमध्ये ज्या, आणि ती मुलांचे आवाज जर तुम्ही ऐकले, त्यावेळेच्या गाणी ऐकले, तर यू विल इमिजिएटली नो दॅट दिस इज समथिंग रिलेटेड टू दॅट. मग वुडस्टॉक असेल किंवा मधल्या काळामध्ये आपण वेल्वेट रिव्होल्युशन्स पाहिल्या ठिकठिकाणच्या. तिथे काय होतं? रणगाडे होते, आणि त्या रणगाड्यांच्या मुलं लोक काय फेकत होती? वर्तमानपत्राचे बोळे. समोर रणगाडा उभा आहे जो बॉम्ब फेकू शकतो, त्याच्यावरती माणसं वर्तमानपत्राचे बोळे फेकत होती. आपण इजिप्तमधलं पाहिलं, ज्याला फेसबुक रिव्होल्युशन म्हटलं जातं, म्हणजे पहिली डिजिटल रिव्होल्युशन. जशी आत्ता आपण म्हणतो की नवीन लँग्वेज आहे, मोदींना देखील ते बदलून त्यांचं सगळं अवतार बदलून व्हर्टिकलमध्ये व्हिडिओ करायला लागला, इन्स्टावरती यायला लागलं. तशी इजिप्तची हे होती ती फेसबुक रिव्होल्युशन मानली जाते, जी 1911-12 साली घडली. या सगळ्या ज्या इथे काय होतं, असं होतं. नवीन मुलं, त्यांचे नवीन सिनेमे, छोटे छोटे, त्यांनी इतके छोटे छोटे सिनेमे केले होते, शॉर्ट फिल्म्स, आता आपण ज्याला रील म्हणतो त्या टाईपचे, आणि ते सगळीकडे फिरत होते तिकडे. या सगळ्या, त्यामुळे अशी आंदोलनं झाली नाहीत का? तर झाली, ती अन्य ठिकाणी झाली. भारताला मात्र हा पहिला मोठा अनुभव आहे, आणि याचं कारण डिजिटलायझेशन. याचं एका अर्थाने कारण राजीव गांधी. त्यांनी जर सुपर कॉम्प्युटर आणला नसता तर आपण हे करू शकलो. पण त्या डिजिटलायझेशनचा सगळ्यात जास्त फायदा जर कोणाला झाला असेल तर तो भाजपच्या रिजाईमला झालेला होता. त्यांनी त्याचा खूप उत्तम वापर केलेला होता. पण तीच मला असं वाटतं जी काय हातातला जो जीन आहे तो निसटून गेल्यासारखा, तो बाटलीतून गेला असं वाटतं तुम्हाला? की कारण जे हावी होत होतं भाजपचं सोशल राजकारण, सोशल म्हणजे सोशल माध्यमांवरचं राजकारण, त्यांची पकड ती ढिली झाली आता मग या निमित्तानं? 100% दिली जाईल. याचं कारण असं की टेक्नॉलॉजीची दोन गोष्टी आहेत आजकाल. एक म्हणजे टेक्नॉलॉजी तुमच्याकडे असणे, त्याच्यासाठी पैसा लागतो, तो पैसा त्यांच्याकडे आहे. दोन, टेक्नॉलॉजीचं नॉलेज असणं, तेही त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे चांगली माणसं आहेत, अनेक शिकलेली तज्ज्ञ लोक आहेत. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की टेक्नॉलॉजी अंगात मुरणे. म्हणजे आता ही जी जनरेशन आपण म्हणतोय, त्यांच्या अंगात टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे म्हणजे त्यांची टोज वेगळे आहेत. म्हणजे आपण जसं टाईप करतो, आपली जनरेशन किंवा तुझी माझी तर पुढची आहे, तुझी माझ्या मागची आहे, आपण जसं टाईप करतो तसं ते टाईप करतात का? नाही. आपण ज्या पद्धतीनं कॉम्प्युटरकडे बघतो, खेळतो, हातात घेतो, आपल्याला कॉम्प्युटर हातात घेऊन देखील भीती वाटते, पडेल का खाली, पण ते सहज टाकतात. ते कुठेही बसून करू शकतात. आपल्याला ते ऑफिस पाहिजे, तो एक वेगळा सेटअप पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे. त्यातल्या यांना काहीच नको आहे. त्यामुळे ती जी टेक्नॉलॉजी मुरलेली गोष्ट आहे ही जनरेशनमध्ये आहे. आणि त्यामुळे हे एका अर्थाने बीजेपीने जरी टेक्नॉलॉजी केलं असलं तरी टेक्नॉलॉजी त्यांच्यामध्ये मुरलेली नाही, ही महत्त्वाची गोष्ट. पाऊस आल्यामुळे मला जरा छत्री धरावी लागेल, पण ठीक आहे, हरकत नाही. म्हणजे हा मुद्दा असा आहे की गप्पा महत्वाच्या आहेत. मला एक गोष्ट त्याच्यातून अधिक अजून जाणून घ्यायची. जर टेक्नॉलॉजी त्यांच्यामध्ये मुरलेली आहे, पण त्यांच्यातली जी लँग्वेज आहे, म्हणजे आतापर्यंत बघा, मी परदेशातली आंदोलनं फार फॉलो केली नाही, थोडीफार फॉलो केली, पण ती आहेत. सोशल मीडियावरती पण आंदोलनं झाली. कोरियामध्ये, आपल्या हाँगकाँगमध्ये झालं, हाँगकाँगमध्ये झालं. तेवढं म्हणजे
पण भारतातल्या झालेल्या आंदोलनांची जर तुलना करायची झाली तर याच्या आधी झालं होतं ते अण्णांचं आंदोलन झालं होतं, किसान आंदोलन झालेलं होतं आणि त्या प्रत्येकाची लँग्वेज जी होती ती सेमच लँग्वेज, भाई और बहिणो वगैरे, आणि मग तुम्ही असं करा तसं करा, आपल्यावर अन्याय होतो. या बरं त्यांच्यात संताप होता, या सगळ्या आंदोलनांमध्ये संताप होता. शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये संताप, 700 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. हे असं आंदोलन आहे, लाठाकाठ्या चाललं, सगळं झालं. पण ह्या आंदोलनाची जी रिॲक्शन आहे, म्हणजे समजा पोलीस अत्याचार झाला तर रिॲक्शन काय होती? फुलं द्या, मेलोडी चॉकलेट द्या, थँक्यू म्हणा, RF कमांडोनी लाठीमार केला तर जाताना टाळ्या वाजवल्या. सार्कॅझम, टोकाचा उपरोध, तोही अजिबात मनाला तुमच्या गिल्ट देईल पण तो ओरखडा देणार नाही असा. तर ही जी लँग्वेज आहे, या लँग्वेजकडे तुम्ही कसं बघता? नाही, इंटरेस्टिंग आहे. हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. पण आपल्याला तो कुठला सिनेमा होता संजय दत्तचा, गांधींवरचा, अच्छा, मुन्नाबाई. त्याच्यामध्ये दॅट इज द बिगिनिंग ऑफ दिस होल लँग्वेज. सोडून द्या. की त्याच्यामध्ये ते फुलं देतात त्याला पाठवून, त्या विलनला ती शी सेंड्स फ्लॉवर्स एव्हरी डे. आणि गांधी एका नव्या पद्धतीने मांडण्याचा तो प्रयत्न होता. म्हणजे गांधीजींची अहिंसा, गांधीजींचा सत्याग्रह पूर्णपणे नव्या पद्धतीनं, नव्या लँग्वेजमध्ये आला. ज्या पद्धतीनं आपण गांधी भवनमध्ये गांधी पाहतो किंवा गांधी कार्यकर्त्यांकडून गांधी ऐकतो, तसा गांधी त्यात आला नाही. वेगळा गांधी संजयने आणला, संजय दत्तच्या सिनेमामध्ये. तशी आत्ताची परिस्थिती आहे. यांनी फुलं दिली पुन्हा, सेम तेच केलं, म्हणजे गांधीच आणला एक अर्थ. इफ यू लुक ॲट इट, की संजय दत्तनी आणलेली फुलं, दिलेली फुलं, किंवा त्या सिनेमामध्ये दिलेली फुलं आणि आता दिलेली फुलं जवळपास तेच होतं. गांधी या मुवमेंटमध्ये तुम्हाला गांधी दिसलं? गांधी झाला ना. संजय दत्तनी जर त्या समस्येमध्ये आपण पाहिलं ना, तू जाऊन त्या माणसाकडे रोज फुलं पाडतो आणि गेट वेल सून म्हणतात. दिस इज व्हॉट दे वर सेइंग. गेट वेल सून ओनली दे वर सेइंग ना. सो दिस इज गांधी ओनली इन अ कम्प्लिटली डिफरंट मीडियम, नवा अवतार, नवं मीडियम आणि नवी लँग्वेज. पण आशय तोच आहे की आम्हाला बाबा व्हायलन्स नको. एक सुंदर वन ऑफ द ब्युटिफुल पिक्चर्स इन दॅट ब्लॅक लाईव्ज मॅटर मधला आहे. एक त्याला पारितोषिक सगळे जगभरची मिळाली होती. त्यात असे ते सगळे अमेरिकन सोल्जर्स, त्यांचे ते गिअर्स सगळे आपल्याला माहिती आहेत, काय काय ते घालत असतात, इकडे बंदूक, इकडे ह्याव त्याव, वरती अमुक तमुक, अशी ती रांगच्या रांग उभी आहे. आणि त्यांच्यासमोर एक काळ्या रंगातली बाई आहे, ब्लॅक तरुण मुलगी आहे. ती जाऊन त्यांच्या संगिनीवरती असा हात ठेवते आणि त्यांना सांगते, असं ते चित्र आहे. आणि ती अशी रांगच्या रांग आहे. इथं पण एक फोटो होता, तुम्ही बघितला असेल तर, अशा टाईपचा पोलीस गाडीला तो हात एक्झॅक्टली त्या चित्राची आठवण होती. त्या रिया काहीतरी बाई होती, त्या पिक्चरची आठवण. आणि न्यूयॉर्क टाइम्सने तेही छापलंय कालच्या ह्याच्यामध्ये की डिफायनिंग पिक्चर म्हणून त्या रियाचंच पिक्चर छाप. हे जे आहे की भारतामध्ये जे आत्ताचं रिजाईम आहे त्याच्याबद्दल काही सेक्शनच्या मनामध्ये भीती आहे. आणि मग ते यंत्रणांमुळे असेल, CBI, ED, IT, पोलीस, बाकीचं मग तुमच्या मागे येणारं ट्रोलिंगचं ससेमिरा, त्यांचं एक मोठं नेटवर्क वगैरे. या पोरांमध्ये भीती हा आस्पेक्टच नाही दिसला. वाय इज इट सो? याचं एक कारण असं आहे, भीती कोणाला असते? आपल्याला फार पूर्वी आपले संबंध, म्हणजे बुद्धापासून सगळ्यांनी काय सांगितलं, संचय करू नका. संचय केला की भीती वाढते. तारुण्याचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे? संचय नाही ना पापाचा आहे ना पुण्याचा आहे. त्यामुळे पुण्य जाईल याचीही भीती नाही, माझ्या इमेजचं काय होईल, या होईल, ही भीती नाही. आणि पाप केलंच नाही त्यामुळे पापाची भीती नाही. ते जे डोळे आहेत ना, ते डोळे नंतर नाही मिळत. त्याच वयामध्ये ते डोळे असतात, स्वच्छ, निर्लेप, निर्मळ, ट्रान्सपरंट. हे जे डोळे त्यांना त्यांच्याकडे, ते तुम्ही पाहिलं असेल, सगळ्यांचे मी डोळे बघत होतो या मुलामुलींचे. इतके स्वच्छ निर्मळ डोळे आहेत ते परमेश्वराचेच असू शकतात. त्यामुळे त्या डोळ्यांना भीती वाटणंच शक्य नाही. आणि या निर्मळतेला कोण घाबरतात? तर ज्यांच्याकडे मळ भरपूर येते. त्यामुळे ते सगळे घाबरले, कारण ते सांगत होते की आमचं काय अगदी जय श्रीराम म्हटल्यानंतर पापं धुतली जातात. तसं नाही होत. कबीरांनी पण सांगितलं, तुकारामांनी पण सांगितलं, प्रत्येक संतांनी सांगितलं की नाम जप से कुछ नहीं होगा. तुमची कृती काय आहे याच्यावरती ठरणार आहे. त्यामुळे त्यांची पापं धुतलेली नाही ते त्यांना माहिती आहे.
त्या पापाची मोठी ओझं त्यांच्या पाठीवरती, छातीवरती आणि खांद्यावरती आहे हेही त्यांना माहिती आहे. आणि त्यामुळे अशा डोळ्यांनी त्यांच्याकडे नुसतं पाहिलं त्याच्यामध्येच ते संपलेलं होते. कारण त्यांची नैतिक धारणा लढायची, त्या मुलांच्यावरती अंगावर जायची शक्तीच त्यांच्याकडे नव्हती. दुर्बळ झालेले लोक होते. म्हणजे मला गेले फॉर द फर्स्ट टाइम लास्ट 4-5 डेज आपण सगळ्यांनी पाहिलंय, जर बॉडी लँग्वेज पाहिलीत तुम्ही या सत्ताधारी वर्गाची, कोणी मग पंतप्रधान असू देत किंवा खालीपर्यंत कोणी असू देत किंवा आपले मुख्यमंत्री असतील, आणि आपले एक उपमुख्यमंत्री तर गायबच आहेत गेले काही दिवस. जे जनरली काय होतात, मोदींना काही झालं म्हणजे शिंक जरी मोदींना आली तरी सॅरिडॉन घेऊन इकडून चाललेले असतात. ते दिसत पण नाही आहेत शिंदे साहेब. त्यामुळे त्यांना ते घाबरले सगळे. त्यांच्याकडे उत्तरच नाही आहे. आज तो कसला स्टँड घेणार ते? आज जर त्यांना उद्या विचारलं तुम्ही या बाजूने आहे का त्या बाजूने आहे, ती सांगू शकतील का कुठल्या बाजूने आहे? ते जर म्हटले की आम्ही मुलांच्या बाजूने आहे तर त्यांना स्पष्ट सांगायला लागेल आम्ही मोदींच्या विरोधात आहोत. पण ते सांगू शकणार नाहीत कारण ती ताकदच नाही त्यांच्यामध्ये. ते सगळे घाबरून अक्षरशः म्हणजे झुरळं बिळात जायच्या ऐवजी ते बिळात गेले झुरळांचे. तुम्हाला असं वाटतं की याच्यानंतर देशाच्या पॉलिटिकल लँग्वेजमध्ये फरक पडेल? कारण हा प्रश्नाचा थोडासा मी एलॉबरेट करतो. आतापर्यंत मी जी भाषणं बघितली वेगवेगळ्या नेत्यांची, मी 20-21 वर्ष जे काम करतोय, मराठीत सांगायचं तर माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, मग आम्ही इकडं असं केलं तिकडं, तमाम काय हिंदू भगिनींनो आणि बांधवांनो आणि भगिनींनो, मग मराठी तरुणांनो आणि तरुणींनो किंवा बंधू भगिनींनो, मग आम्ही इकडं काय हे असं केलं तुमच्यासाठी, तसं केलं, मग फुले शाहू आंबेडकरांचा विचार, आणि मग इकडे एका बाजूला काय हिंदू सनातन धर्म, ही भाषणं बघितली. तिथपासून मी बदललेली लँग्वेज पहिली बघितली की व्हर्टिकलमध्ये हॅलो फ्रेंड्स इथपर्यंत आलं. तर ही जी पॉलिटिकल लँग्वेज आहे, आता त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. पॉलिटिकल लँग्वेज हा एक पार्ट आहे आणि पॉलिटिकल थॉट प्रोसेस हा एक पार्ट आहे. म्हणजे मग गांधी, नेहरू, फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज ही एक विचारधारा आहे, आणि दुसरी विचारधारा आहे की जी त्याला पण सोबत आहे असं म्हणते, कारण ते म्हणतात आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे देश चालतो असं पंतप्रधान म्हणतात, आणि दुसऱ्या बाजूला मग उजवा विचार आहे, सनातन धर्म वगैरे वगैरे वगैरे. सो हाऊ यू लुक ॲट इट, की ही जनरेशन आता कसं बघते त्याच्याकडे? हे तुम्ही काय बघितलं या 1 महिन्यामध्ये? जो ऑब्झर्वेशन तुझं इतकं फॅन्टॅस्टिक आहे. मी गेल्या काही दिवसात सगळं वाचतो या संदर्भामध्ये, किंवा यापूर्वीच्या अशा घटनांचं देखील मी वाचत असताना मला हे ऑब्झर्वेशन मला स्वतःला, कधी असेलही कोणाचं मला माहिती नाही, पण दिस इज वन ऑफ द बेस्ट ऑब्झर्वेशन्स आय हॅव एव्हर सीन. लँग्वेजबद्दल, पॉलिटिकल लँग्वेज बदलणार आहे किंवा बदलती आहे किंवा बदलण्याची शक्यता आहे, ही अत्यंत महत्त्वाचं. म्हणजे अक्षरशः तू त्या देशाच्या किंवा समाजाच्या नाडीवरती बोट ठेवलं असेल, तुला टक 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 ऐकू येतं, त्याच्याशिवाय हे होणार नाही. तर ते नोंद करून लँग्वेज नक्की चेंज होईल. होणारच आहे, याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. नुसती लँग्वेज नाही, तुझा जो शब्द आहे महत्त्वाचा पॉलिटिकल लँग्वेज, की आत्ता या सगळ्या आंदोलनामध्ये, आणि हे आंदोलन एका ठिकाणी घडलेलं नाही, भारतभर घडलं, छोट्या छोट्या गावात घडलं. म्हणजे सांगलीला आमच्याकडे घडलं, छोट्या आजूबाजूची छोटी छोटी गावं आहेत तिथे घडलं, इस्लामपूरला घडलं, आणि कुठे ठिकठिकाणी आपण वाचतो. मोठ्या शहरात तर घडलंच घडलं, आणि ज्या ज्या ठिकाणी घडलं ते लोक असे बाहेर. दुसरी गोष्ट आपल्याला तर हेही माहिती आहे की आता आंदोलनाचं जिओपॉलिटिकल सिच्युएशन जी आहे ती बदललेली आहे. म्हणजे सायबर स्पेस इज अ स्पेस. त्यामुळे त्या स्पेसमध्ये तर हे आंदोलन सगळीकडे पसरलेलं होतं. त्यामुळे त्यांना हिंदू मुस्लिम हा थॉट बिलकुल नव्हता. आता आपण इथेही पाहिलं, मुस्लिम बायका होत्या, हिंदू बायका होत्या, ख्रिश्चन बायका होत्या, मुलं होती, मुली होत्या, तऱ्हेतऱ्हेचे लोक होते. यांना हिंदू मुस्लिम आवडतही नाही केलं. कित्येक लोकांनी जर गेल्या काही दिवसामध्ये जे मी छोटे मोठे इंटरव्ह्यूज पाहिले त्याच्यामध्ये लोकांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. आणि हा जवळपास आता काहीतरी, यू मस्ट बी नोईंग बेटर दॅन मी, डेमोग्राफिकली दिस इज द लार्जेस्ट वोटर्स. म्हणजे हा जो वोटरचा ग्रुप आहे 35-40% काहीतरी आहे असं म्हणतात. हा जर वोटरचा ग्रुप असेल एवढा मोठ्या प्रमाणावरती, आणि त्यांना हिंदू मुस्लिममध्ये इंटरेस्ट नसेल, त्यांना जातीपातीमध्ये इंटरेस्ट नसेल, तर हे आपलं दुकानाचं करणार काय? शटर तरी डाऊन करायला लागेल किंवा दुकानाचा माल बदलायला लागेल. शटर डाऊन करणं शक्य नाही त्यांना, त्यामुळे माल बदलायचं म्हणजे काय करायचं? मग माल काँग्रेसकडून घ्यायला लागेल पुन्हा. कारण सातत्याने ते या उधारीवरच त्यांचं काम चालू आहे की ते काय करतात, आज नव्हे बुद्धाच्या काळापासून चालू आहे. बुद्धांनी वैदिक धर्माला चॅलेंज केलं, यांनी बुद्धालाच 9वा अवतार म्हणून 10 अवतारमधला घोषित करून टाकले. त्यामुळे हे उधारीवर घेणं जे आहे ते चालूच आहे.
काही आजची गोष्ट नाही. अशोक स्तंभ देखील उधारीवर घेतला नंतर, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे दिस विल कंटिन्यू. दे विल हॅव टू चेंज द लँग्वेज. आता प्रश्न असा होतो की ती लँग्वेज चेंज केल्यानंतर त्यांच्या बाजूला उरणार कोण, ही त्यांना प्रचंड भीती आहे. त्यांनी डिलिमिटेशन आणू आणि काय आणू, पण जर लँग्वेजच बदलली आणि मतच जर पडली नाही तर मग करायचं काय. हिंदुत्वाला सगळ्यात मोठं चॅलेंज जेनझींनी उभं केलं. अगदी 100%. मग तुम्ही भाजपचं पुढचं राजकारण जे आहे, तुम्ही म्हणता की माल बदलायला लागेल, तुम्हाला यावं लागेल. बेसिक भाजपच्या राजकारणाचा जो उगम आहे तो हिंदुत्व आहे. रथयात्रेने या देशाचा डिस्कोर्स बदलला होता आणि आता जेनझी त्या डिस्कोर्सलाच प्रश्न चिन्हांकित करतायत. सो काय फ्युचर आहे मग? फ्युचर असं आहे आता एक, कारण मग ते दुसऱ्या बाजूला आहेत ना, सनातन धर्म वगैरे ते म्हणतायत अजून पण की ये कॉक्रोचों को मसल देंगे, हिट मार देंगे. सनातन धर्म आहे, सनातन धर्माचंच राजकारण गेले झालं काही दिवस हे आता असं आहे, गेले काही वर्ष राहत, एक 8-10 वर्षाचा हा जो काळ आहे, जगभर हा काळ आहे की लोकांना असं वाटतं की राईट विंग हॅज कम बॅक अगेन. जगभर हे चाललंय. आपण फ्रान्समध्ये बघतो, तिकडे ट्रम्प बघतो, इकडे पुतीन बघतो, कुठेही म्हणजे एव्हरीवेअर. जगभर आपण हे बघतो की राईट विंग्स हा मोठ्या प्रमाणात उदय आहे. आणि राईट विंगचा उदय कशामुळे आहे तर तिकडे ती व्हाईट चळवळ आहे, म्हणजे अशीच आयदर वंश, जात किंवा धर्म. इस्लामवरती त्यांनी मोठा जगाचीच कोण हे केली आहे. आता पॅलेस्टीन युद्ध आपण पाहतो, इस्रायल आणि अमेरिकेची युती पाहतो, या सगळ्या याच्यामध्ये जगभर हा प्रयत्न चालू आहे. पण ॲट द सेम टाईम या सगळ्या प्रयत्नांच्या समोर एक गोष्ट सातत्याने त्यांना चॅलेंजिंग वाटते आणि ती अशी की ही जी नवीन जनरेशन आहे त्याला ह्याच्यात काही इंटरेस्ट नाही आहे. त्यांचे इंटरेस्ट कशात आहेत? मग ते दिवसभर, मी तुम्हाला तो इंटरप्ट करतो कारण मला हे विचारूनच घेतलं पाहिजे. मग ते दिवसभर जो तो अजेंडा आहे, वेदर इट इज ऑन टेलिव्हिजन, वेदर इट इज ऑन सोशल मीडिया, वेदर इट इज ऑन इन द देअर स्पोक्स पर्सन्स लँग्वेज, हे जे आहे, मग हे जे त्यांनी काय इन्व्हेंटरी त्यांनी पैसे टाकून, आपण त्याला भांडवल म्हणतो, पॉलिटिकल भांडवल जे त्याला उभं केलेलं आहे, कॅपिटल, पॉलिटिकल कॅपिटल, तर त्याचं काय मत आहे? ते काय वाया गेलं, पाण्यात गेलं, की आतापर्यंत ते कामाला आलं पण याच्या पुढं अटीतटीची लढाई होणार आहे. ते त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करणार. आणि यांचं काही युद्ध सुरू नाही आहे, म्हणजे जेनजीने काही असं युद्ध पुकारलेलं नाही, बट दे आर नॉट ऍक्सेप्टिंग. आणि त्यामुळे माल पडून राहणार. माल पडून राहिला तर तो कुसतो तरी, सडतो तरी किंवा खराब तरी होतो. ते व्हायला ऑलरेडी सुरुवात झाली. या जेनजीच्या आंदोलनाचा सर्वात मोठा भाग असा आहे की त्यांचा माल सडणार. तो जो माल आत्ता विकला जर गेला नाही तर तो प्रॉब्लेम होणार, हा अगदी निश्चितपणे. पण अटीतटीचे प्रयत्न होणार नाहीत का? तो होणार. ते सर्व पद्धतीचा प्रयत्न करून हे दडपण्याचा, याच्यामध्ये विष कालवण्याचा, याला वेगवेगळ्या प्रकारचे मुलामे देण्याचा उद्यापासून सुरू होईल. की पाकिस्तानहून आलं, इकडून आलं, यांनी ऑलरेडी फंडिंगबद्दल बोलायला लागलेत लोक, यांनी फंडिंग केलं, त्यांनी फंडिंग केलं, या त्या वगैरे. त्यामुळे हे तर नक्की सुरू होणार आहे. दे विल ट्राय टू सी. बट अनफॉर्च्युनेटली लँग्वेजची दुसरी गंमत काय, आता उदाहरणार्थ मी तुझ्याशी जपानीत बोलायला लागलो किंवा तू आणि मी समजा बसून इथे आता जपानीमध्ये बोलायला लागलो, तर तुझ्या प्रेक्षकांना काहीच कळणार नाही. तुझी, माझी आणि प्रेक्षकांची भाषा एक पाहिजे. झालंय असं की त्यांनी किती प्रयत्न जरी केला तरी ती भाषा त्यांच्या जेनजीपर्यंत पोहोचतच नाही ना. दे आर नॉट एबल टू ॲक्सेप्ट इट. दॅट्स द होल थिंग. म्हणजे त्यांनी किती सांगितलं, पण 35% असलेला वोटर जर ते ॲक्सेप्ट करत नसेल. आज त्यांचा विजय का झाला तर येस, डेमोग्राफिकली तुमच्याकडे हे जे बेबी बूमर्सची जनरेशन आहे ती मोठ्या प्रमाणावर होती. आपल्याकडे बिटवीन 55 to 85 हा मोठा वर्ग होता. तो मोठ्या प्रमाणात राहणार आहे, परंतु त्याला क्रॉस करणारा वर्ग आता निर्माण झाला आणि त्यामुळे त्यांच्यापर्यंत जर हे पोचलं नाही, त्यांचा माल पिकला गेला नाही तर त्यांना मतं मिळणार नाहीत आणि त्यामुळे राजकारण बदल लगेच होईल का? नाही. इट विल टेक सम टाइम. बट अर्धे म्हणजे त्यांना समजतंय की 2 विचारधारा आहेत. तुम्ही बोललात अनेक लोकांशी, 2 विचारधारा आहेत आणि ही विचारधारा इन्क्लुझिव्ह ज्याला ते म्हणतात त्यांचा दावा आहे, काँग्रेस, एनसीपी किंवा बाकीच्या तशा पक्षांचा, की वी आर इन्क्लुझिव्ह असा त्यांचा दावा आहे. आणि हे म्हणतात की आम्ही बहुत्वाच्या बाजूने आहोत, म्हणजे हिंदुत्वाच्या बाजूने. त्यांना कळतंय, त्यांना हे लक्षात आलेलं आहे की इन्क्लुझिव्हनेस जर ते स्वतःमध्ये बघतायत, ॲज अ इंडिव्हिज्युअल पर्सनमध्ये जर त्यांच्या बघतायत, तर त्यांना कुठल्या दिशेला जायचं हे त्यांना, म्हणजे पॉलिटिकली त्यांची दिशा स्पष्ट झाली आहे का? थोडक्यात हा प्रश्न म्हणजे सत्ताधाऱ्यांची नाही, आंदोलकांची किंवा आपण आंदोलकांची निश्चित नाही झाले. आंदोलकांची तर व्हेरी फ्लुइड सिच्युएशन आहे.
ते आता एका कारणासाठी आले, इमोशन्स होत्या, या होतं त्या होतं, इतक्या मोठ्या प्रमाणात आले कसे, अशाबद्दल बऱ्याच थिरीज. आणि ऑलरेडी आज एक आतेकरांचा लेखही आहे, तो मी पूर्ण वाचलेला नाही, पण अशा प्रकारचे आता अनालिसिस आपल्याकडे उपलब्ध होतील येत्या काही दिवसामध्ये. कसं काय झालं बुवा, आहे काय आहे याच्या पाठीमागे. तर आता राजकीय विचारांनी प्रेरित होऊन बदल करण्याच्या मनीषेनी वगैरे वगैरे अशा पद्धतीने काही झालेलं नाही. झालं, येस, नाऊ विल हॅव टू अंडरस्टँड हाऊ इट हॅपन. इतक्या मोठ्या प्रमाणात लोक आले कसे, त्याचं एक मी सांगू शकतो, म्हणजे एक कारण. आपल्याकडे आहे का वेळ? आहे ना. एक कारण असं आहे, जर आपण तुम्ही पाहिलं, आपण आता या पार्टीज होतात, रेव पार्टीज किंवा आणि काय असल्या त्या कन्सर्ट्स होतात. त्या कन्सर्ट्सना इफ यू गो, हॅव यू बीन देअर एनी टाइम, यू शुड गो. किंवा कन्सर्टला जरी गेलं नाही तर कन्सर्ट्स संपतानाच्या काळात त्या मैदानाच्या आजूबाजूला जर आपण उभं राहिलो तर आपल्या लक्षात येतं की अक्षरशः हजारो मुलं मुली वय वर्ष 14 ते 21-22 मॅक्सिमम अशी बाहेर पडत असतात. त्यांचे पोशाख वेगळे असतात, त्यांचे चेहरे वेगळे असतात, त्यांची भाषा वेगळी असते, त्यांचे हावभाव वेगळे असतात, त्यांच्या खाण्यापिण्याच्या आवडी वेगळ्या असतात. आपला त्याशी काही संबंधच नसतो. प्रश्न असा पडतो की ही मुलं एकदम आली कुठून? आपल्याला कसं कळलं नाही की इकडे आहे? आपण एवढे सजग म्हणतो स्वतःला, काय काय चाललंय सगळं टिपून घेणारे कवी, लेखक, चित्रकार, पत्रकार, याव त्याव, की आपल्याला सगळं माहिती आहे असं आपला आवाज असतो. मग आपल्याला कसं कळलं नाही की आपल्या घराच्या बाजूला एक मैदान आहे, त्या मैदानामध्ये उद्या संध्याकाळी 2 लाख लोक एकत्र येणार आहेत, ते रात्रभर बसणार आहेत, ते रात्रभर तिकडे झिंगणार आहेत, वाटेल तसा आनंद घेणार आहेत, आणि त्यांच्या आनंदाशी आणि माझ्या आनंदाचा काही संबंधच नाही. ते जसं घडलं तसं हे घडलेलं आहे. आपल्यापैकी कोणाला कळलंच नाही इतके लोक आले कसे, कुठून आले, आणि व्हॉट काइंड ऑफ प्लेजर दे आर हॅव्हिंग. ते त्यांना जे प्लेजर आहे असं आपल्याला वाटतंय ते कदाचित नसेल आहे, कारण ते आपलं प्लेजर आहे. वी स्टील नॉट एबल टू अंडरस्टँड, कारण ही लँग्वेज वेगळी, यांची प्लेजर्सच्या कल्पना वेगळ्या. त्यामुळे जसं ते कन्सर्ट, आणि तिथे एक बेभानता असते त्या कन्सर्ट्समध्ये, पाहिलं असेल तुम्ही की, आणि इट इज नॉट अबाउट ड्रग्ज, आय एम टेलिंग यू, त्या म्युझिकमध्येच असते. आणि इवन इफ यू अँड मी गो देअर, आपल्यामध्ये पण एक ती बेभानता यायला लागतं, तो संबंध ॲटमॉस्फिअरिक इफेक्ट व्हायला लागतो. तसा इफेक्ट होता एक संबंध, त्याला काय हिंदीमध्ये शब्द म्हणतात ना, काय कायदान का शायदान, काय ते कायनात सगळी त्यांच्या बाजूने असते वगैरे. त्याच्यामध्ये तुम्ही ज्याला असं म्हणतायत, पण त्याला दुसरी बाजू आहे त्याला, की ही सगळी मुलं एका बाजूला कॅफे कल्चर, एका बाजूला त्यांची लँग्वेज वेगळी, बोलण्याची लँग्वेज वेगळी, साईन लँग्वेज वेगळी, सगळं जरी वेगळं असलं तरी त्यांच्या हातात जी प्लकार्ड्स होती ती दाखवतायत की त्यांचा राग इथेनॉलवर पण आहे, त्यांचा राग ते अदानी अंबानीचे पण पोस्टर मला दिसले, मला त्यांचा राग बेरोजगारीवर दिसला, महागाईवर दिसला. एका मुलाने एक पोस्टर केलं होतं ज्याच्यावरती मंदिर होतं, पैशांचे पुडके होते, एका नेता पाठमोरा चाललाय असं होतं, या बाजूला मस्जिद होती, या बाजूला ते चंदा चोरीचं होतं, तुटलेला पूल होता. तर हे सगळं कसं, हाऊ दे आर, कसं त्यांच्यापर्यंत पोहोचतंय, आणि ते त्यांना समजलंय का की आपल्या देशात काय चाललंय? अगेन युअर ऑब्झर्वेशन इज फॅन्टास्टिक. म्हणजे इफ you would have been Freud or if you would have been Zizek, you would have exactly said same thing. इतकं ते ऑब्झर्वेशन जुळत आहे. त्याचं कारण असं आहे, आणि आणि याच्यामध्ये तुझ्या प्रश्नाचं उत्तर पण आहे. तो काय म्हणतो, फ्रॉइड टू लाका टू झिझेक, एक गोष्ट सांगतो की एन्झायटी इज द कॉमन थिंग इज एन्झायटी. आणि जर कॉमन थिंग एन्झायटी असेल तर ते म्हणतात रिस्पॉन्स विल बी व्हेरी सिमिलर. Not only that, what they say further is anxiety corresponds to your relationship with other person. If the anxiety is same, you and me are same. आता मार्क्स काय वेगळा म्हणतो का? नाही म्हणत. तुझे आणि माझे पॉलिटिकल इंटरेस्ट जर एक असतील, तुझे आणि माझे पॉलिटिकल शत्रू एक असतील, तर तू आणि मी मित्र आहोत. तेच तिथे घडलं. यांची एन्झायटी काय आहे? या सगळ्यांची, या सगळ्या प्लॅकार्ड्समध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या वागण्यामध्ये एक गोष्ट कॉमन होती, ती म्हणजे एन्व्हायरमेंट. जे एकही राजकारणाला यातल्या, म्हणजे मोदींच्या पहिल्या अमेरिकन भेटीत त्यांनी सांगितलं होतं, तो जो अमेरिकन उपाध्यक्षाचा त्यावेळी नोबेल प्राईज मिळालं होतं, त्याच्या
कन्व्हिनियंट ट्रूथ पुस्तक आलं, नॉन कन्व्हिनियंट ट्रूथ. तर त्यावेळी मोदींनी सांगितलं मी पुस्तक लिहिलं आहे कन्व्हिनियंट ट्रूथ म्हणून, अशा टाईपचं काय असं एक उत्तर दिलं होतं. तो व्हिडिओ नंतर गायब करण्यात आला, पण उत्तर दिलेलं मला माहिती आहे, तो व्हिडिओ अजून काही ठिकाणी आहे. किंवा मोदींनी आपल्याला हेही सांगितलं होतं की अरे सब जनरेशन में ऐसा ही चलता है, हमारी जनरेशन में लोग बोलते हैं की ये टाइम में थंडी जरा ज़्यादा ही बज रही है, अशा टाईपचं ते एन्व्हायरमेंटकडे बघण्याची आपल्या देशाच्या सर्वोच्च नेत्याची दृष्टी होती किंवा आहे. यांना ते काय वाटेल नाही ऐकून. त्यांचा हा जीवनमरणाचा प्रत्येक मुलीला आता एन्झायटी नेचरबद्दल. माझ्या इंटरव्ह्यूमध्ये एक मुलगी हे बोलली की इथे अशी परिस्थिती आहे मुंबईमध्ये की स्वच्छ हवा नाही, स्वच्छ पाणी नाही, Exactly. घरातून बाहेर पडलो तर चांगला रस्ता नाही. म्हणजे हे तिचं वाक्य आहे, मी कोट करतो, रस्ता नाही. इथे प्रॉब्लेम असा आहे की एज्युकेशन सिस्टीम फेल आहे, नोकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे, बाहेर जावं तर पासपोर्टचं रँकिंग घसरलंय. ती मला असं म्हणाली की तुमचं रँकिंग म्हणजे मीडियाचं रँकिंग फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन मधलं काय आहे ते बघा, फ्रीडम ऑफ प्रेस मधलं ते बघा, आणि बाहेर जाण्याचा खर्च, हे ऍस्पायरेशन सगळ्या बाजूनी दाबल्याचा हा परिणाम आहे. पुन्हा अगेन सेम यू अगेन टॉकिंग फ्रॉइड. नाही, पण मग असं असेल तर मग तो जो आहे तो म्हणजे ठीक आहे की आता तो त्याला वाट मिळाली, तर मग आता असं आहे तर मग सरकारनं जे सांगतंय की आम्ही एवढ्या एवढ्या गोष्टी केल्या, स्किल्ड इंडिया, काय स्वच्छ भारत, तुम्ही म्हणताय की लोकांना नेचर बद्दल स्वच्छ भारत असेल, आपल्या इथे मुनगंटीवार होते त्याला त्यांनी 5 कोटी झाडं लावण्याचा ते म्हणतात की लावण्याचा त्यांचा प्रयत्न झाला. किंवा आपल्याकडे आता पण आपण बघतोय की इतक्या मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचं जाळं उभं केलं जातं आणि ते सगळा विकास आहे आणि हे तुमच्यासाठी चाललंय असं सांगते ना गव्हर्नमेंट. देन मग काय प्रॉब्लेम आहे? या मुलांना असं वाटतं विकासाची धमकी आहे. विकास इज नॉट कमिंग ॲज अ प्लेजर, विकास इज कमिंग ॲज अ थ्रेट टू दॅम. ज्या क्षणी तो ब्रिज जातो ना आजूबाजूला घरांच्या आजूबाजूने, लोक घाबरायला लागले. लोक म्हणतात की काय होणार आमचं, झाडं नाहीत. ती मुलगी तुला जी सांगत होती तो कन्सर्न एवढा मला तरुण मुलामुलींची मी इतके बोलत असतो, त्या सगळ्या मुलामुलींचं सारखं सांगणं असतं की त्यांना एन्व्हायरमेंट एन्झायटी आहे. इफ यू ॲज अ जर्नलिस्ट, इवन इफ यू टेक वन स्मॉल सर्वे, आता बरेच श्रिंक्स आपल्याकडे झालेत, सायको अनालिस्ट आणि काउन्सिलर्स वगैरे, त्यांना जरी जाऊन विचारलं की तुमच्याकडे आलेल्या पेशंट्समध्ये एन्व्हायरमेंट एन्झायटी असलेले पेशंट किती आहेत, तर ते सांगतील की तरुणांच्या मध्ये ही संख्या 10 पैकी 6-7 आहे. 10 पैकी 6-7 मुलींना एन्व्हायरमेंट हा आज एन्झायटीचा विषय वाटतो. आणि याबद्दल ना पालक बोलतात, त्यांना तो प्रगतीचा गोडदौड दिसते, राजकारणी बोलतात. एक आदित्य ठाकरे सोडला तर कोणीही एन्व्हायरमेंटच्या बाबतीमध्ये बोलायला तयार नाही. मला एक गंमत सांगा. आणि एकच मुद्दा जो तू सांगितलंस तो की अस्पिरेशन्स आणि त्याचा प्रेशर हे दाबल्या गेल्यात. का अस्पिरेशन्स तर दाबल्या गेल्याच आहेत, पण ज्याला आपण अनकॉन्शियस म्हणतो, सप्रेस डिझायर, इवन टू हॅव अ डिझायर टू हॅव अ गुड एन्व्हायरमेंट इज सप्रेस टुडे. आय कॅनॉट हॅव इट. आय हॅव टू स्टे इन अ सिच्युएशन वेअर ऑल एन्व्हायरमेंट बिकम्स अ थ्रेट टू मी. त्याचं कारण मी तुम्हाला, आता त्याच्यातून दुसरा प्रश्न निर्माण झाला तुम्ही बोलत असताना. मग असं आहे का त्याच्यामध्ये तुम्हाला, मग ते जुनाच डायलॉग आहे ना, गरीब ज्यादा गरीब होता जा रहा है, अमीर ज्यादा अमीर होता जा रहा है, दरी वाढते, मार्ग दिसत नाही आणि म्हणून मग हे झालं. देन इट इज अ सेम सेम स्ट्रक्चर. देन तुम्हाला तसं वाटतं की नाही आहे, हे तर खरी गोष्ट. त्या ह्याचं पुस्तक नाव विसरलं होतं, डोळ्यासमोर होतं. फ्रेंच लेखक आहे ज्याला नवा कार्ल मार्क्स म्हणतात, रॉबर्ट समथिंग म्हणजे तोंडात नाव आहे पण आता आठवत नाही. त्यांनी आता सर्वे संबंध बाय स्टॅटिस्टिक्स त्यांनी 4-5 वर्षापूर्वी एक मोठा थिसिस मांडला. आता त्याचं दुसरं पुस्तक पण आलंय की किती मोठ्या प्रमाणावरती गरीब व्हायला लागले आणि किती मोठ्या प्रमाणावरती श्रीमंत व्हायला लागले. आता आपण हे पाहिलं ना, साध्या टेस्लाचा तो मालक एलॉन मस्क, की हा किती श्रीमंत होऊ शकला. आत्ता त्याच्यावरती इंटरेस्टिंग म्हणजे तू म्हटलंस ती गोष्ट थोडीशी एक 2 वाक्य सांगतो. मस्किझम असा एक नवीन शब्द आता आलाय, जो या जेनझीचाच शब्द आहे, आणि मस्किझम नावाचं आता पुस्तक आलंय.
मी पुस्तकाच्या लेखकाचं नाव बघून सांगितलं असतं, मात्र माझ्या तोंडात आली लक्षात राहत नाहीत नावं. सो मग तसं म्हटलं तर मग हे इक्वॅलिटीचा लढा आहे असं म्हणायला लागेल. इक्वॅलिटीचा लढा आहे हा, मस्किझम विरुद्धचा पण लढा आहे. मस्किझमचा विरुद्ध लढा म्हणजे काय, पेपर फुटी जी सांगली आपण म्हणतो की मस्किझमच्या लिहिणाऱ्या पुस्तकाच्या लेखकाचं आणि मस्किझमच्या विरुद्ध लढणाऱ्या लोकांचं म्हणणं असं आहे की मीडिओकर, ज्यांना काही हे नाही आहे, अशा लोकांना सडनली समाजामध्ये एवढे पैसे कसे मिळायला लागले. म्हणजे हा प्रश्न कशा आहे, हा मार्क्सिस्ट प्रश्न आहे की माझं काम मी इथे करतो काय, चित्र काढतो आणि तिकडे दुसरा एक माणूस काहीतरी चित्राचं काम करतो. एका चित्राची किंमत 75 लाख रुपये, दुसऱ्या चित्राची किंमत, असं का. तू एका इन्स्टिट्यूटमध्ये काम करतोस पत्रकार म्हणून, दुसरा पत्रकार, एवढी फरक का दोघांचे. हे जे प्रश्न आहेत. आणि मग कशामुळे, म्हणजे पैसे कशामुळे मिळतात हा ज्यावेळी प्रश्न तयार होतो त्यावेळी तो मस्किझमचा मुद्दा होतो. त्याच्यामध्ये कारणं अनेक आहेत, त्याच्यामध्ये आपण सेपरेटली तो सेपरेट कार्यक्रम करायला लागेल. व्हॉट इज मस्किझम. एक्झॅक्टली. मस्किझम इज अ न्यू थिंग आणि दिस Gen Z was definitely fighting against Muskism and therefore against nepotism and therefore against paper footism, everything. क्या बात आहे. मला आता हा प्रश्न विचारायलाच लागेल, कारण की ते कुठून सोर्स करतात माहिती माहित नाही. बिकॉज दे आर नॉट वॉचिंग टेलिव्हिजन इफ दे आर थिंकिंग सो. म्हणजे खूप लोकांचं जे इकोसिस्टीम आहे ती इकोसिस्टीमच धोक्यात येणार आहे. आणि मग ती काय, तुम्हाला हवं तसं एक नरेटिव्ह पाहिजे, मग त्यासाठीचं एक इन्व्हेस्टमेंट आहे, मग त्यासाठीचं एक माध्यम आहे, मग त्या माध्यमांचे कोण लोक आहेत किंवा मग त्याच्यावरतीच. तर ही जी एक इकोसिस्टीम गेल्या काही वर्षांमध्ये तयार झाली, त्या इकोसिस्टीमला चॅलेंज करण्यासाठी एक आता ह्या जेनझींनी आवाज उठवला. पण पुढे जाऊन याची व्यापक चळवळ करणं इथल्या विरोधकांच्या क्षमतेचं काम आहे का, दॅट इज अ मेन क्वेश्चन. विरोधकांसाठी मोठं आव्हान आहे. विरोधकांना पण हे समजलं पाहिजे, कारण विरोधक काय करतात आता, अनेक म्हणजे मोस्ट ऑफ दॅम दे आर अडॉप्टिंग सिमिलर काइंड ऑफ अंडरस्टँडिंग व्हॉट रुलिंग क्लास इज ऑल्सो अडॉप्टिंग. आणि ते जर त्यांना हे समजलं नाही तर ते तिकडे जाऊन बसतील. ते समजण्याची पहिली आवश्यकता आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की साधारणपणे वेन यू वेर यंग इन 90s अँड वेन वी वेर इन आवर मिडल एज, सिनेमामध्ये एक बदल झाला. आमच्या वेळच्या सिनेमामध्ये अजित नावाचा एक खलनायक असायचा, प्राण नावाचा त्याच्या आधी एक खलनायक होता, त्याच्यानंतर तो अनेक कोणी खलनायक, असे खलनायक होते. आणि खलनायक आणि नायक हा सिनेमाला असला पाहिजे असं. 90s मध्ये एक मोठा बदल झाला. खलनायक गेला, किंवा खलनायक जरी असला तरी तो खलनायक तो नाही. खलनायकाची आयडियाच संपली. तो रेपिस्ट नव्हता, तो याव नव्हता, वेगळ्याच पद्धतीचा खलनायक यायला लागला. किंवा खलनायक काही सिनेमामध्ये नाहीच आहे. म्हणजे खलनायक नावाची जी पूर्वी एक कास्ट होती ती कास्टच नाही. आताच्या रुलिंग क्लासचं जे वर्किंग आहे त्यांना खलनायक लागतो. ते खलनायकाचा सिनेमा बनवतात आणि खलनायक जर गेला त्यातून तर त्यांचा सिनेमा होणार नाही. कारण खलनायकाला मारणं, त्यांनी त्याआधी पहिल्यांदा खलनायकाने ती सगळ्या गोष्टी करणं, स्पायसेस, सगळा काय रेपपासून मुली पळवणे, ड्रग वाढवणे, काय खून करणे, मारामारी करणे, आणि अल्टिमेटली हिरोने त्याला मारणं. या खलनायक जर नसेल तर त्यांचा सिनेमा चालणार नाही. आणि नव्या सिच्युएशनमध्ये खलनायक असणार. आता शेवटाकडे होत आपण, पण आता बघा, आपण सगळी आव्हानं जी आहे ती सरकारसमोर काय आहे ती चर्चा झाली. तुम्हाला काँग्रेस सारखा जो पक्ष आहे, जो मेजरली सगळ्या देशभरामध्ये पसरलेला पक्ष, आणि सिमिलरली मला महाराष्ट्रात आपण आहोत म्हणून मला मग महाराष्ट्राबद्दल बोलायला लागेल की जसे शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी हे पक्ष आहे, तर या पक्षांचं काय भवितव्य दिसतंय अशा पद्धतीच्या चौकटीमध्ये, जिथे जेनजींचं आंदोलन आहे, जिथे ॲस्पायरेशन आहे, जिथे त्यांची लँग्वेज. मग तुम्ही इथे असं आहे की मग तुम्ही आता उद्या इथं अमराठी लोकांची संख्या आज मी बघितली की बरीच होती, मग तुम्ही मराठी अमराठीचं राजकारण करू शकणार का भविष्यात? व्हेरी डिफिकल्ट. मला माहित नाही. बरोबर. तर उद्या तुम्ही हिंदू मुसलमान मराठी अमराठी राजकारण देखील करू शकणार. बरं, तुम्ही सगळ्यात मला ह्याच्यातले विरोधाभास इतके दिसले. आता या मुलांना आज ज्याला सेलिब्रेशनला आले ते कालपर्यंत तुम्ही पेपर फूट वगैरे सगळं बोलताय, पण तुम्ही हात घातलात लोकशाहीतले जे मुद्दे आहेत, खासदार फोड असेल, अमुक ढमुक, उद्धव ठाकरे बोलले, व्हॉटएव्हर द केस, यांची जी आव्हानं आहेत ती पण काय आहेत? काँग्रेस समोरचं एक राष्ट्रीय पक्ष म्हणून काय आव्हान आहे, प्रांतिक पक्षासमोरचे काय आव्हान? अगेन मराठी अमराठीचा प्रॉब्लेम होणार.
आता जे काही रील्स आहेत, यू शुड शो दोज रील्स फार अप्रतिम रील्स आहेत. म्हणजे 1-2 तर मी रील बसून वेडा झालो होती. त्याच्यामध्ये 4 मुली आहेत त्या, आणि ते म्हणतात की तुम्हाला मुंबईत राहून मराठी येत नसेल आणि पोलिसांनी विचारलं तर काय बोलायचं. हो मी ते बघितलं. इतकं अप्रतिम रील आहे की इट इज वन ऑफ द बेस्ट आर्ट सिनेमाला जे करता येणार नाही इतकं चांगला सिनेमा खरं आहे. इट शुड गेट नॅशनल प्राईज अबाउट लँग्वेज इट सेल्फ, की व्हॉट लँग्वेज इज गोइंग टू कम. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यामुळे ते मराठीचे मार्केट निश्चितपणे खाली जाईल. राजकारणाचे मुद्दे हे एन्व्हायरमेंटकडे नक्की जातील, जे आत्ता जगभर जात आहेत. तुम्ही आता समज युरोपमध्ये बघा, युरोपमध्ये ग्रीन पार्टीजना मिळणाऱ्या मतांची संख्या वाढत चाललेली सगळीकडे. म्हणजे जशी राईट विंग वाढले तसे ग्रीन पार्टी वाढली, राईट ग्रीन पण आले आता. अशी परिस्थिती आहे जर्मनीमध्ये आहे ना. तर त्यामुळे तर हा एक नवा आस्पेक्ट येणारच आहे. या सगळ्या याच्यामध्ये एथेनॉलबद्दल पोस्टर्स पोस्टर्स आहेत. टियर गॅस में इथेनॉल डाल सकते हैं हा. असं म्हणून त्यांनी गडकरींचा फोटो लावला. एक्झॅक्टली. त्यामुळे हे सगळे प्रश्न येणार आहेत. हे नवे मुद्दे आहेत. या नव्या मुद्द्यांना उत्तर द्यावी लागणार, कारण हे मतदार असणार आहेत. दे आर गोइंग टू डिसाईड. आणि दिस टाइम ते घरात बसणार नाही आहेत. त्यांचा जो कंटाळा आहे, बोर्डम अबाउट द सिस्टम किंवा बोर्डम अबाउट द रिच्युअल, तो या आंदोलनाने त्यांचा पण नष्ट झाला आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये एक जो बोर्डम होता की नाही मला नाही इंटरेस्ट आहे, जाने दो यार क्या करने का, वोट दे की कुछ नाही होता है, ते आता नाही होणार आहे. ते सगळे हिरिरीने यावेळी मतदानाला उतरणार 2 वर्षांनी 3 वर्षांनी, जेव्हा केव्हा घ्याल त्यावेळी. आणि त्यांच्यासमोर हे प्रायोरिटीचे मुद्दे असणार आहेत. त्यामुळे हे मुद्दे या ना त्या स्वरूपामध्ये अंतर्भूत करावे लागतील. फॉर्च्युनेटली इकडे आपल्याकडे आदित्य चांगलं बोलतोय, राहुलजी चांगले बोलतात, प्रियांकाजी चांगल्या बोलतात. त्यामुळे असे काही लोक आहेत जे अजून याच्याबद्दल बोलतात, पण जे बोलतच नाही आहेत आणि जे केवळ विकास 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 विकास, सबका विकास, तुम्हारा विकास, मेरा विकास, या प्रकारची लँग्वेज आता चालणार नाही. विकासाच्या लँग्वेजलाच खीळ बसणार आहे. कारण लोकांना हे लक्षात आलं की विकासाच्या नावाखाली जे राजकारण चाललंय ते राजकारण आहेरे वर्गाचं, त्यांच्यामधलं आपापसातल्या आपल्या आपल्या विकासापुरतं मर्यादित राजकारण आहे. हे सगळं आता जगाला कळलंय आणि ते दिसत होतं. या मुलांना ते कळलं तर बाकीच्यांना नाही कळणार. ही मुलं ज्या पद्धतीनं तुझे काही काही इंटरव्ह्यू ज्या पद्धतीने सफाईने ती उत्तरं देत होती प्रत्येकाला, ते आउटस्टँडिंग. दे नो दिस. तुम्ही कल्चरल इम्पॅक्ट काय बघताय? कारण हा खूप महत्वाचा असणार आहे. आर्ट बदलेल आपल्याकडची, बदलेल म्हणजे बदलायला लागलीच आहे. कमीत कमी आर्टिस्ट तरी बदलतील का? कारण इतके काय खूप कमी मराठी आर्टिस्ट जे होते त्यातल्या मराठी लोकांचं कौतुक करायला पाहिजे. अतुल कुलकर्णी असतील, देशपांडे असतील, आपले स्वदेश सिनेमामधले, मला त्यांचं पहिलं नावच आठवणं लवकर पटकन, स्पृहा असेल, हेमंत डोमे असेल, किंवा मराठीतले खूप सारे अगदी सिरियल्स मध्ये काम करणारे तरुण सुद्धा इथं आले होते आणि त्यांनी पाठिंबा दिला. पण जे गेल्या 10 वर्षामध्ये जे प्रत्येक ठिकाणी पाठिंबा द्यायला होते त्यांचं जे मौन आहे त्याचं एक कारण असं आहे, ते जर राहिले, ते जर या बिझनेस मध्ये राहिले तर ती आर्ट कशी बदलेल? मी आर्ट या सेन्सने म्हणतो की जसे आता उदाहरणार्थ कारण लोक परत इंडस्ट्रीमध्ये प्रभाव हा एक पार्ट आहे ना. ट्रॅडिशनल व्यावसायिक जी आर्ट आहे ती कदाचित फार मोठी त्यात लगेच बदल होणार नाही. पण ज्याला आपण सौंदर्यशास्त्रीय निकष म्हणतो त्याचे बदलतील. ते निश्चितपणे बदलतील. एक साधं उदाहरण म्हणजे माझ्या डोळ्यासमोर येतं की म्युझिक. आपल्याकडे म्युझिक बदलतं आहे. आता यांची देखील म्युझिकची कल्पना बदललेली आहे. कॅन वी हॅव अ क्लास, म्हणजे आपल्याकडे बेस्ट ऑफ द बेस्ट, कुमार गंधर्व घ्या, भीमसेन जोशी घ्या. कॅन वी हॅव अ कन्सर्ट ऑफ भीमसेन जोशी घ्या? नो. विल दे रिस्पॉन्ड सेम वे? नो. म्हणजे क्लासिकल म्युझिकचं जे काही एक गारुड या समाजावरती आपण सौंदर्यशास्त्रीय पद्धतीनं आज आहे, त्याची एक चलती आहे, त्याचा एक रूल आहे, तो रूलच उखडला जाणार आहे. जो तिकडे बिटल्सनी केलं, जे तिकडे रोलिंग स्टोननी केलं, जे तिकडे सेक्स पिस्तोलनी केलं, जे तिकडे रेज अगेन्स्ट मशीननी केलं, ते इथे होणार आहे. दुसरा भाग आता एन्व्हायरमेंटल म्युझिकचा आला आहे. साऊंडस्केप नावाची गोष्ट नवीन पद्धतीने यायला लागली. की साऊंड कसा आता करायचा, पुन्हा सौंदर्यशास्त्र बदलणार आहे. लोक आता एन्व्हायरमेंटमधले साऊंड प्रिझर्व करून त्याचं म्युझिक करता येतं का हे बघायला लागले. म्हणजे जॉन केजनी जे 1960 साली केलं, 60 साली केलं होतं, तशा पद्धतीचे प्रयोग आता पुन्हा नव्याने सुरू झाले. त्यामुळे या गोष्टी तर होणार आहेत. चित्रकला तर बदलतीच आहे, शिल्पकला बदलती आहे, आर्किटेक्चर बदलणार आहे. त्याचं एक कारण एन्व्हायरमेंट आहे. आता हे सगळीकडे आपण ग्लास लावतो.
की लोकांना लक्षात आलं की मूर्खपणा आहे. प्रचंड उष्णता वाढते, एअर कंडिशनिंग बदलणार आहे, राहायची व्यवस्था बदलणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे स्वाभाविकच आर्ट, ज्याला आपण काय म्हणतो, एक छान हॉटेल आहे ठाण्याला, काहीतरी त्याला म्हणतात काय मराठी हॉटेल आहे, कडा काहीतरी, इंटरेस्टिंग आहे. तर त्याच्यासारखं आर्टच्या सगळ्या ज्या म्हणजे आर्टची पोच त्याच्यानंतर त्याचा जो पोत आहे तो, त्याचं टेक्स्चर जे आहे ते, हे सगळ्या गोष्टी आता बदलायला लागतील. कविता बदलली आहे पूर्णपणे. आम्ही जी कविता गेली 20-25 वर्ष लिहित होतो ती आता लोकांना कळायला लागेल असं आम्हाला आता एक हा मोठा हे आहे. या जेनजीचा फायदा आमच्यासारख्या लोकांना असा आहे की आमची जी नवी कविता होती 15-20 वर्ष, ती कळतच नव्हती लोकांना की ही कवी आहेत का, ही कविता आहे का, हे आर्ट आहे का. तर त्या सगळ्याला एक मोठा लँग्वेजचा पाठिंबा आता आम्हाला मिळणार आहे. त्यामुळे ती महत्त्वाची गोष्ट, ही महत्त्वाची घटना आहे. त्यामुळे ते जुने सगळे जे काय कुसुमाग्रजांपासून पाडगावकरांपर्यंत जो एक सौंदर्यशास्त्र ते पूर्ण ते पण पाठिंबा देतो. नव्याने हे होईल. Because व्हेरी खूप इम्पॉर्टंट गोष्टी या डिस्कस करणं गरजेचं होतं, कारण काही गोष्टी घडून गेल्यानंतर फक्त वरवर त्याच्याबद्दल बोलत राहणं हा काही पार्ट नाही आहे. कारण त्याचे जे वेगवेगळे आस्पेक्ट्स आहेत, त्याच्या वेगवेगळ्या फांद्या ज्या जिथपर्यंत पसरल्या तिथपर्यंत कमीत कमी आपला हात तरी लागला पाहिजे, हा प्रयत्न होता. आणि म्हणून ज्याला आपण आता पावसात बसलो, ज्याला पानगळ होते त्याला नवीन काहीतरी पालवी फुटण्याची शक्यता निर्माण होते. तर मला असं वाटतं की आतापर्यंत ज्या झाडांना बिरड लागलेला होता ग्रामीण भाषेत, तर त्या सगळ्या फांद्या, ती सगळी झाडं जी आहेत ती कोसळणार आहेत. नवीन पालवी फुटलेली आहे. आता या नवीन पालवीकडे बघून कमीत कमी राज्यकर्त्यांनी थोडं त्यांच्यामधलं चैतन्य वाढवलं, थोडी ग्रेस वाढवली. ग्रेसला मराठीमध्ये काय म्हणाल मला कल्पना नाही, स्वीकारार्हता वाढवली, तर मला असं वाटतं की त्याचा सकारात्मक परिणाम पण दिसेल. पोरांना तुम्ही खलिस्तानी, पाकिस्तानी, अजून काय अँटी नॅशनल वगैरे म्हणून काय फरक पडत नाही, कारण त्यांना फरकच पडत नाही. बेसिकली त्यांना फरक पडत नाही, कारण तुम्ही जे म्हणताय ते त्यांना ऍक्सेप्टच नाहीये. त्यामुळे तुम्ही असं म्हणण्याची चूक फक्त करू नका, इतकंच ते आहे. बाकी जे राजकारणाच्या कोर्समध्ये होईल ते आपण कव्हर करत राहू. संजीव सर, तुम्ही बोललात आणि आलात त्याबद्दल मनापासून आभार. तुमची काही मतं असतील तर ती कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.